त्या या ठिकाणाहून निघालेल्या आहेत। मात्र आता अजित पवार या मतदान केंद्रामध्ये पोहोचलेले आहेत। बाहेर त्यांचे पोलिंग एजंट उभे आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आतमध्ये का सोडलं जात नाहीये, वैनी साहेबांचं नाव घेऊन दमदाटी जी आहे ती केली जाते, असा प्रत्यारोप जो आहे तो त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी या ठिकाणी झाडल्या जात आहेत। तर मतदान केंद्रात जाण्यावर अजितदादा गटाकडून शर्मिला पवार यांच्यावर देखील आक्षेप घेण्यात आला होता। मात्र दमदाटी करून घड्याळाचे कार्यकर्ते मतदान करायला लावत आहेत असा मोठा आरोप शर्मिला पवार यांनी केला होता। तर काही वेळापूर्वी शर्मिला पवार काय म्हणालेल्या होत्या पाहूया। दमदाटी केली। माझ्या समोर तो जी व्यक्ती होती, ज्यांचा मोठा भाऊ बाहेर होता, धाकटा भाऊ आतमध्ये होता गुलाबी कुर्ता घालून, आणि पोलिंग आतल्या म्हणजे जिथे मतदान करतात तिथे, आणि तो जसं स्वतःचं लग्न घरातलं लग्न कार्य असल्यासारखं या या बसा बसा, केलं का तुम्ही मतदान, केलं का तुम्ही, हे अशा खुणा करून त्यांना म्हणजे थोडक्यात संकेत काय देत होते मला माहिती नाही। मग आम्ही त्यांना ऑब्जेक्शन घेतलं, म्हणलं तुम्ही प्लीज असं करू नका, हे चुकीचं आहे। आमचा मोहसिन तेच सांगत होता, तर त्याला धमकी दिली। मग पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं। लगेच गेटच्या बाहेर आल्यावरती त्या मोहसिनला आतमध्ये त्यांचा जो मोठा भाऊ गेला होता तो म्हणाला की तुला मी बघून घेईन। तर शर्मिला पवार यांनी काही वेळापूर्वी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। ज्या मतदान केंद्रामध्ये गोंधळ झाला त्या मतदान केंद्रामध्ये सुद्धा शर्मिला पवार जाऊन आल्या, त्याच्यावर दादा गटाकडून आक्षेप घेण्यात आला। त्या मतदान केंद्राच्या बाहेर काही वेळापूर्वी शर्मिला पवार या ठाण मांडून बसलेल्या होत्या। ती दोन दृश्य आपण पाहताय। अजित पवार आता याच मतदान केंद्रामध्ये पोहोचलेले आहेत। संपूर्ण परिस्थितीचा आढावा त्यांच्याकडून घेतला जातोय की नेमकं त्या ठिकाणी काय घडलंय। अजित पवार यांना मतदान करा असं अप्रत्यक्ष आवाहन केलं जात होतं असा आरोप शर्मिला पवार यांनी केलेला आहे। तर अजितदादा गटाकडून देखील हाच आरोप करण्यात आलेला आहे की आमच्यावर दमदाटी करण्यात आलेली आहे, आम्हाला मतदान केंद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। तर बारामती मतदारसंघामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत। काय घडलंय? बारामतीमध्ये दमदाटी करून मतदान केलं जात असल्याचा शरद पवार गटाचा आरोप।